कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बरं, तुम्ही सगळ्या जणी आज महाराष्ट्र पोलीस दलात काम करता आहात, बरोबर? आणि त्याचबरोबर ट्रॅफिक म्हणजे वाहतूक, म्हणजे सतत प्रदूषण, ऊन, चटके, पण तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या ऊन पावसापासून न थांबता काम करत असता। तो जो उन्हाचा तापटपणा आहे तो घरी येतो? नाही सर, कधी कधी येतो, कधी कधी येतो। 8 पैकी 8 जणी बोलले कधी कधी येतो, 100% सांगतो रोज येत असणार। कधी कधी येतो, कधी कधी येतो ना, स्वाभाविक आहे ना, ते तर आहेच। सॅटर्डे संडे येतो सर, कारण ट्रॅफिकचा फ्लो जास्त असतो ना, ट्रॅफिक जास्त असते ना, मग सॅटर्डे संडे येतोच। सगळ्या जणी तुम्ही नोकरी करता 12-12, कधी कधी जास्त वेळ करावा लागतो, कारण वेगवेगळे अनुभव असतात। काय सांगू शकाल, कधी आठवण सांगायची झाली तर कोण सांगेल? मी खारघरला होती बंदोबस्तला। तिथे बंदोबस्तला असताना एक बाईकवाला हेल्मेट घालून येत होता, म्हणजे मुंबईला चाललेला तो। गाडी त्याची घसरली आणि तो पडला। मग आम्ही तिथे असताना आम्ही त्याला उचललं, जेंट्स पोलीस होते त्यांनी। पण त्यावेळेस त्यांनी आम्हाला एक सांगितलं की तुम्ही आम्हाला सांगताना हेल्मेट घालणं किती जरुरीचं आहे, की त्याच्यामुळे आम्हाला समजलं। कारण की हेल्मेट घातल्यामुळे तो वाचला, नाही तर हेल्मेट नसतं तर त्याच्या डोक्याला लागला असतं, कारण की बाजूलाच फुटपाथ होता। त्यामुळे हेल्मेट दुचाकीवरती घालणं ही किती आवश्यक आहे हे या प्रसंगातून जाणवलं। अजून कोणाचं काय? एक ऑटो रिक्षा होती, त्याच्यामध्ये कोण पॅसेंजर नव्हते, ते देवाच्या कृपेने, म्हणजे खरंच खूप चांगली गोष्ट आहे। ती रिक्षा आहे ना, रस्त्याच्या मध्ये सर पलटी झाली, पण लोकांचा दृष्टिकोन बघा कसा असतो, म्हणजे त्या रिक्षावाल्याला उचललं कोणीच नाही, सगळे साईडून सर रिक्षा चाललेल्या, एसट्या थांबलेल्या त्याच्या मागे, की तो रिक्षाला का स्वतःहून तो उठण्यासारखा नव्हता, कारण की त्याची पूर्ण पलटी झालेली रिक्षा। 2 व्हीलर साईडून चालल्यात, कार चालल्या सर्व साईडून, मग कोणीही थांबून बाबा त्याला हेल्प करावी हा लोकांचा दृष्टिकोन आता राहिलेला नाही। कारण की त्यांना असं वाटतं त्या माणसाला जर हेल्प केली तर आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागेल, किंवा पोलीस आपलं स्टेटमेंट घेतील, मग हॉस्पिटलमध्ये टाईम जाईल, हा लोकांचा दृष्टिकोन झाला। मग हा चेंज झाला पाहिजे खरं, म्हणजे गरज आहे आता। मदत करणं हा प्रकार नाही, मोबाईल घेऊन शूटिंग करायला सगळे पहिले असतात, म्हणजे हा दृष्टिकोन, हा शूटिंग करणं हा। आणि तिथे दोघा ठिकाणचं ते चाललेलं, माझं असं हे झालं ना, म्हणजे म्हटलं काय तुमचं ह्याला उचलणं बाजूला आणि तुम्ही सरळ सरळ शूटिंग करताय। मग त्यांचं सगळ्यांना त्यांना लाज वाटली आणि त्यांनी बंद केलं आणि मग ते काका गेले। म्हणजे एक सांगायचं दृष्टिकोन असतं की सगळ्यांनी दृष्टिकोन बदला, एकमेकाच्या मदतीला धावून गेलं पाहिजे। तो त्याच्यावर आलेला प्रसंग कधी आपल्यावर आला तर काय हा विचार केला तर प्रत्येक जण मदतीला जाऊ शकतो। बरोबर। आजचा हा आनंदाचा काहीसा वेगळा प्रसंग आहे। जेव्हा फोन आला होम मिनिस्टरचा, काय होती भावना? खूप म्हणजे एक्साइटेड झालं, खूप छान। सर मी एक सांगते, माझ्या सासूबाई ज्या आहेत त्या आपला प्रोग्राम जवळजवळ मला वाटतं त्या नेहमीच बघतात, एकही एपिसोड चुकवत नाहीत त्या, आणि त्यांना फार आवडतं तुम्ही आणि प्रोग्राम। त्यामुळे मी जेव्हा त्यांना सांगितलं ना की मला आहे फोन झालं, मला जायचं आहे, जाणार आहे, त्या इतक्या खुश, त्या समोर मला उखाणा सांगत होत्या। सासूबाईंच्या आवडीचा उखाणा हातावर लिहून आणलेला आहे, बघू ना काय लिहिलं, दाखवा ना, असा हात करा ना, काय सासूबाईंनी लिहून दिलाय हो, तुम्हाला काय? अंगणात होती तुळस, तुळशीला लावते दिवा, अमोलरावांसारखा जोडीदार जन्मजन्य हवा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमचे मिस्टर काय करतात? माझे मिस्टर कंपनीत नोकरी करतात। कसे आहेत ते स्वभावाने? एकदम शांत आहेत। कसं जमलं, कसं लग्न? मामालाच दिलंय मला। तुमचं पण मामालाच दिलंय? तुमचं सगळं माझं अरेंज मॅरेज आहे सर। दुःख काय पण एवढं काय? जॉब करतात तिथे वाशीलाच। हो, वाशीलाच। हो। माझे मिस्टर गाडी आहे स्वतःची गाडी। चालेल। कसं लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज। गाडी घेऊन आले होते तिकडे, मग जमलं कसं? असंच पाहुण्यांचं। असंच काही जत्रा होती पाहुण्यांमध्ये ना? हो, बघा आज कसं झालंय माहितीये, मी पोलीस स्टेशन मध्ये आहे आणि ह्यांनी सिग्नल तोडलाय, असे चेहरे झाले। आपण माझे मिस्टर सर ट्रॅफिक पोलीसच आहेत। हो का? येस सर। अच्छा, कुठे असतात ते? ते आता सध्या HSP ला नेमणुकीला आहेत, हायवे ट्रॅफिक। मग तुमचं लग्न कसं जमलं? आमचं लव्ह मॅरेज आहे। रस्त्यावर? अरे म्हणजे कुठे? कुठे?
सर काय नाही, बॅचलर आहोत दोघं पण. अच्छा, या. त्याच्यामुळे एकत्र ट्रेनिंग किंवा एकत्र होतो ड्युटीला त्यावेळेला. मग त्यांनी प्रपोज केलं तुम्हाला? येस. आणि तुम्ही होकार दिला? हो सर. का? स्वभावाला ते छान आहेत, मॅच पण खूप छान आहे. त्याच्यामुळे मॅरेज मटेरियल होतं, मग लग्न करून टाकलं. अरे वा. तुमचं कसं काय? आमचं अरेंज मॅरेज आहे. उरणमधल्या उरणमध्ये? हो. कसं काय? माझे वडील आणि माझे सासरे एकत्र काम करत होते. तुम्ही काय बघत होता एकमेकांना? नाही. मग सासऱ्यांनी विचारलं माझ्या वडिलांना की असं माझ्या मुलाचं लग्न करायचंय तर देणार का तुमची मुलगी? मग ते त्यांनी ठरवलं. पण जेव्हा तुमचं लग्न जमलं तेव्हा तुम्ही पोलीसमध्ये होता? हा, मी 1999ला पोलीसमध्ये भरती झाली. आज माझी 25 वर्ष सर्व्हिस. तुमच्या लग्नाला कसं काय? त्यांची जी बहीण होती ना, मावस हा, बहीण, मग ती काय ट्रेनिंगला माझी रूम पार्टनर होती. कुठे? ट्रेनिंग मध्ये. हा, मग तिला भेटायला वगैरे यायचे, ते फोन वगैरे करायचे. हा, तिला भेटायला हा, यायचे. म्हणजे तुम्ही काय करायचं तिकडे मग? ते आम्ही भेटायला ट्रेनिंगला गेलो होतो, मग तिच्या सोबत जायचं. तुम्ही कोण आलंय बघायला? ट्रेनिंगला नागपूरला असं घरचे आले की उत्साह असायचा ना, काय आणले खाऊ वगैरे असं. मग काय उत्साह ओळख वाढला? ओळख झाली. मग इकडे आल्यानंतर 1 वर्षाने ते लोक विचारायला आले घरी काय की तुमच्या मुलीचं लग्न करायचंय मला का? वाटलं ट्रेनिंग पूर्ण नाही. झालं का? लग्न करायचंय का विचारायला आले. हा. मग आई वडील बोलले हा करायचंय. मग ते ठरलं. म्हणजे ओळखत होतो आम्ही ते एकमेकांना. कळलं आम्हाला. उगाच काय येत नव्हते नागपूर पर्यंत. ते काय इकडे नाहीये नाक्यावर. एखादी व्यक्ती नागपूर पर्यंत जाते. नाही, पहिले तर त्यांच्या बहिणीसाठी आले होते. ते पहिल्यांदाच बहिणीसाठी आले. एकदाच बहिणीसाठी आले आणि नंतर मग त्यांना वाटलं की इकडे जरा चांगलं वाहतूक आहे. मग ते लव्ह मॅरेजच आहे ना तुम्ही? हा सर. मग सांगा ना स्पष्ट लव्ह मॅरेज आहे म्हणून. तुम्ही विचारलंच अरे नाही. काय विचारलं? मीच विचारायचं. तुमचं? माझं आत्याचाच मुलगा आहे. हा. पण लव्ह मॅरेज नाही, अरेंज मॅरेज आहे. माझ्या सासऱ्यांनी मागणी घातलेली की म्हणजे कविताला द्याल का तुम्ही? तर माझे आजी आजोबा बोलले की हो. माझे मिस्टर पण पोलीसमध्येच आहेत. आता आधी रायगडला होते, आता यांनी ट्रान्सफर करून घेतलं नवी मुंबईला. आमचं लव्ह मॅरेज आहे. ते कळलंच मला जेव्हा या सांगत होत्या ना, तेव्हा त्यांचा चेहरा आता अभी मेरी नंबर आहे का. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय का डिस्टर्ब लावलंय? हे बघ, मी मालकी नाही या घराची. तू नाही मला शिकवायचं हे करायचं हे नाही करायचं. तुला जमतंय तेवढं कर, नाहीतर निघायचं. मी थांबते तर तू तुझं काम कर. निघ. पारू आजच आली आहे. तिला कुठे काय ठेवलं माहिती नाहीये, म्हणून काय करायचंय ते करा. मला भूक लागलीये. हे घे, दे कापून. डाव्या हाताने पळीमधलं पाणी उजव्या हातात घ्यायचं आणि आचमन करायचं. 3 वेळा आचमन करा. सावित्री आत्या, साखर. अगं हे किती साखर घालशील? डायबेटीस होईल ना मला. हे मी काय ते मी ते काय? अगं मगाशी घातलीस ना तू साखर. म्हणजे मला असं वाटतंय की मगाशी घातलीये साखर. मला नको विचारू, मला नाही माहिती. बघ तुझं तू. आणि हा,
चाखून वगैरे बघू नको हा. नैवेद्य आहे ना तो. ऐक ना, तुझ्या बाबांनी म्हणजे मारुती मामांनी तुला लग्नासाठी इकडे बोलवून घेतलंय ना? मग हे नोकरी वगैरे कशाला? काही दुसरा उद्देश नाहीये ना तुझा? अगो गॅस करपील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हा हार घ्या, होणाऱ्या सुनेच्या गळ्यात घाला. लक्ष्मी नांदेल या घरात, आशीर्वाद समजा देवाचा. दिशा, थांब, काढू नकोस. जेव्हा देवाच्या समोर एखादी गोष्ट घडते, याला काहीतरी विशिष्ट अर्थ असतो, काही संकेत असतात. हा तुला मिळालेला देवाचा आशीर्वाद आहे असं समज. हा, काढू नको हार. एक्सक्यूज मी, आय एम सॉरी, पण या घरची होणारी सून तर मी आहे ना. मग ह्या प्रसादावर माझा हक्क नाहीये का? हे घ्या, या मुलीला द्या. हे काय आहे? या मुलीला हा पूर्ण मोठा हार आणि मला एवढंसं फूल. हे नशिबाचे संकेत असतात. ज्याच्या नशिबामध्ये जे असेल तेच त्याला मिळतं. साखरेचा एक दाणा सुद्धा प्रसादच असतो आणि भांडभर खीर सुद्धा प्रसादच असते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दिशा, तू इथे प्रीतूच्या बाजूला येऊन उभी राहा. ओके, रेडी ना सगळे? येस, रेडी. रेडी. स्माइल करा थोडी. ओके, थँक्यू सो मच. चला या बसा. दामिनी,
आपल्या घरी पाहुणे आलेत ना? थँक्यू. दिशा, किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज कायमच मार्केटमध्ये नवनवीन बिझनेस आयडियाज आणतात आणि म्हणूनच आपण टिकून राहतो. आणि त्यासाठी इंटरनली आपण दर 3 महिन्यांनी एक मीटिंग घेतो, ज्यात प्रीतू, आदित्य, मी, श्रीकांत, मोहन आम्ही सगळेच जण आपापल्या बिझनेस आयडियाज डिस्कस करतो आणि मग योग्य ती आयडिया इम्प्लिमेंट करतो. वाव, दिस इज अमेझिंग. हो, आता तू पण ये या मीटिंगला. मी तू किर्लोस्कर घराण्याची होणारी सून आहेस, MBA आहेस, तू पण यायलाच हवं या मीटिंगला. MBA झालीयस का तू? बर, मला पण करायचं होतं. मग का नाही केलं? बिझी होते मी. हे एक छोटंसं गिफ्ट आहे. काय येते? ठीक आहे. ही मुलगी माझ्या नजरेसमोर सुद्धा येता कामा नये. सावित्री, किर्लोस्कर घरात यापुढे कुणीही चेहरा लपवून फिरू नये. हा माझा आदेश समजावा. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आता एक विचारू का? विचार ना. मला जर माझं खरं रूप कधीच मिळालं नाही तर आपल्या घरातले मला आयुष्यभरासाठी याच रूपात स्वीकारतील का? मला माझ्या माणसांपासून कधीच लांब जायचं नाहीये. आत्ता हा विचार करूच नकोस. मी काय सांगते ते ऐक. रुपाली आता दिवसेंदिवस आक्रमक होत चालली. तुला हे असं अस्तिकाचं रूप देऊन तिला काय साधायचंय माहित नाही, पण तू तिच्यापासून लांब राहा. तब्येत कशी आहे तुझी? डॉक्टर म्हणाले होते की अशक्तपणा राहील काही दिवस. नाही, तब्येत आता बरी आहे माझी, पण असं मला आता शांत नाही बसता येणार. आपण विरोचकाचा डाव हाणून पाडला पाहिजे. हो, पण शांत बसायचंच नाहीये. बरं, आणखीन एक गोष्ट. मामांचा फोन आला होता. तुझा फोन लागला नाही म्हणून त्यांनी मला फोन केला. काय म्हणाले ते? मी सगळं सांगितलं त्यांना. आत्या, पण ते घाबरतील ना? हो, भीती वाटणं स्वाभाविकच आहे, पण त्यांना सगळं सत्य सांगणं गरजेचं होतं.
कारण उद्या समजा ते तुला इथे भेटायला आले तर तुला त्यांना भेटावंच लागेल. आणि ह्या सगळ्यात काय करावं हे मलाही कळत नव्हतं. म्हणून मी त्यांना सांगितलं सगळं. बरं, त्यांच्यासाठी सुद्धा हे सगळं नवीन आहे. पण त्यांनी सांगितलेली एक गोष्ट मला पटली आहे. कोणती गोष्ट? अंधार पडायला लागल्यावर आपल्याला मार्ग दिसत नाही आणि अशा वेळेला देवी आईच आपल्याला मार्ग दाखवेल. तू देवी आईचा जप सुरू कर. तुझ्या गळ्यातला देवी आईचा धागा कुठे आहे? धागा कुठे गेला? काय झालं साहेब? काही हवं होतं का? तुलाच शोधत होतो. तुझ्या गळ्यातला देवी आईचा धागा. तुझी ट्रीटमेंट सुरू होती त्यावेळी नर्सने दिला होता माझ्याकडे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय झालं? घाबरलीस? सॉरी नेत्रा. अगं काय नेत्राच आहे ना तुमची. बघ, घाबरायचं काय? सांगितलं होतं ना तुला माझ्या गटात सामील हो, पण नाही. नेत्रावर विश्वास तुमचा, त्रिनयनेवर श्रद्धा. आता जड जातंय की नाही हिच्या रूपात नेत्राला बघायला? माझा फक्त चेहरा बदललाय, मी नाही. आम्ही त्रिनयना देवी आईच्या भक्त आहोत. वेळ आल्यावर हात जोडूही शकतो आणि वेळ आल्यावर हात तोडूही शकतो. आणि एक लक्षात ठेव, माझ्या कुटुंबियांच्या वाटेला गेलीस तर तुझे हात तोडेन मी. काकू, तुम्ही बेडरूम मध्ये जा. सॉरी नेत्रा. नाही काकू, जा तुम्ही. नाभी असावी. जमतंय की व्यवस्थित? आता फक्त अद्वैतवर लक्ष केंद्रित कर. तो महत्वाचा माणूस आहे. एकदा त्याचा विश्वास बसला ना तुझ्यावर की पुढचं सगळं काम सोपं होईल. आज मी त्याच्यासाठी कॉफी नेली होती. अर्धी अर्धी केली आणि चीअर्स सुद्धा केला. मला नाही वाटत त्याला तीळ मात्रही शंका आली असेल. अशीच हळूहळू नेत्राची ओळख पुसून टाक त्याच्या मनातून. काय झालं? असं काय बघताय? हा चेहरा बघतोय, हे डोळे बघतोय,
इतर माझ्यासमोर कितीही मोठं संकट उभं असेल ना, तरी हा चेहरा, हे डोळे खूप बळ देतात मला, खूप कॉन्फिडन्स देतात. ती बाई म्हणाली होती ती तुला. मला काही होणार नाही. देवी आईवर विश्वास ठेवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो, हा मावशी बोल की. बोल काय? कवाधरनं फोन करायलो आम्ही तुला, उचलायला होत नाही वय? अगं भाई ते जरा आतमध्ये होती ना म्या, म्हणून. बोल. म्हणजे तू काय हिंडा फिरायला लागलीस की काय त्यांच्या घरात? हाकलून देतील. अगं नाही, आता घरात दुसरं कुणी बी नाही, फक्त ती इरा आहे आणि तिला माहितीये की समजो. इराबाई, तिच्यापासून पण जरा सांभाळून राहा. मावशे कशी आहे ना, चांगलंच कळलंय मला. बरं ऐक, आम्ही 2 दिवसांकरता मुंबईला जातोय. हीच संधी आहे तुझ्यासाठी. या 2 दिवसातच काहीतरी घडलं पाहिजे. आम्ही जर का घरी असलो तर अधिपती काय तुला घरी घेऊन येत नाही. आता काय करायचं आणि कसं करायचं हे तुला डोसकं चालवायला लागल. आम्हाला वाटतंय तू ही संधी घालवू नगस. अगं पर मावशी 2च दिवसात कसं काय करण ग म्या मावशी? कळना झालंय, सांग की. आनंद देशमुख, अर्पिता सोनावणे, अक्षता करंबेळकर, आकाश साळुंके, मॅडम ते अधिपती सूर्यवंशी नाव राहिलंय. राहिला नाहीये, मुद्दाम बाजूला ठेवलाय पेपर. हा, कृष्णा जाधव. काय भोपळा वगैरे मिळाला का काय? नाही रे मर्दा, मी सगळा पेपर लिहिलो होतो. मला तर वाटतं मी बरोबर लिहिलं होतं. मला तर वाटलं होतं चांगले मार्क पडतील. काय काय माहिती पेपर का बाजूला काढलाय तेच कळलं ना मला. टेन्शन आलं का जरा. नाही टेन्शन घेऊ नका तुम्ही, आता होईल ते होईल. हा, तर अधिपती सूर्यवंशी जरा इकडे या. काय झालं? काय चूक केलं काय? आम्ही काय मोठी माती खाल्ल्या काय? नाही, तुम्ही इकडे या ना. स्वतःच्या डोळ्यांनी बघा तुम्ही काय केलंय ते. नाही म्हणजे मी अभ्यास तर केलतो चांगलाच. काय माहित काय काय झालं? काय झाले काय? तुम्ही आधी इकडे या. इकडे आणि पेपर घ्या. अहो या लवकर. अहो बघा तरी पेपर. काय बघायचं त्याच्यात आता? सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा रे अधिपती सूर्यवंशींसाठी. ए यार गप बसा की. चेष्टा करायची गरज नाही आहे. मी पुढच्या वेळेला खरंच चांगला अभ्यास करतो. हो, चेष्टा नाही करत आहे. सगळ्यात उशिरा शाळेत ऍडमिशन घेऊन सुद्धा अधिपती सूर्यवंशींनी मराठी विषयात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. वर्गात प्रथम आलेत ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अधिपती सूर्यवंशी. मास्तरीन बाई त्या कशाला हाक मारतात? भास व्हायलाय. अहो अधिपती सूर्यवंशी. ऐशवत खरंच मला बोलवलं का तुम्ही? हो मग इकडे अजून कोण आहे अधिपती सूर्यवंशी? हा नाही तसं नाही. म्हणजे तुम्ही एकदम अशी हाक मारली म्हणून काय म्हणलं. तुम्ही कामच केलंय तसं. काय केलंय? पहिला क्रमांक मिळवलाय वर्गात. हा ते होय. काय केला जरा अभ्यास? नाही, मला त्यासाठीच तुमचं अभिनंदन करायचं होतं. मला खरंच खूप छान वाटलं अधिपती, खूप छान वाटलं मला.
काय नाही सगळे तुमच्यामुळे झाले. अहो पेपर तर तुम्ही लिहिलेत. आपण अभ्यास तुम्ही करून घेतला ना आमच्याकडनं. ज्यादा तास बीज घेतले आमचे, त्यामुळे डोसक्यात फिट्ट बसला अभ्यास, एवढं झालं. पण इथनं पुढे ते ज्यादा तासाचं मला असं वाटतं की आपण ते चालू ठेवायला पाहिजे, म्हणजे बरं पडेल अभ्यास करायला, होय की नाही? ते बघू आपण, पण तुम्ही असाच चांगला अभ्यास करा, मन लावून छान मार्क्स मिळवा आणि मला अशीच संधी द्या अभिनंदन करायची. तर देणार घेऊ, देणार. खरंच तुमची कमाल आहे अधिपती. म्हणजे तुम्ही एवढ्या उशिरा ऍडमिशन घेतलीत आणि इतक्या कमी वेळात एवढं यश मिळवलं. तुम्हाला कळतंय का, यावरून हे सिद्ध होते की माणसाने एकदा मनापासून ठरवलं ना की तो काहीही करू शकतो. ठरवलेलं तर आहेच. काय? हे चांगलं मार्क पाडायचं परीक्षेत, हे अभ्यास करायचं ठरवलेलंच आहे आपण. गुड, ऑल द बेस्ट. हा गुड. आता वार्षिक परीक्षेची पण अशीच तयारी करा. वार्षिक करायचं, वार्षिक परीक्षेसाठी पण ते आपल्याला ते ज्यादा तासाचं करायलाच लागणार बरं काय, त्याशिवाय काय होणार नाही. मी म्हटलं ना बघू बघू, वेळ मिळेल तसं करू. तसं करा. असं मी येते. या. काय चंचला, अगदी पोट भरून खा. तूप रोटी खा, धष्टपुष्ट हो आणि भोपळ्यात बसून जा हा घरी टुडुक टुडुक. इरा, अगं तू कशाला तिच्या मागे लागतेस? मस्त आहे ना भेळ? छान आहे. खास रंकाळ्यावर आणली आहे बरं का. हो चंचला, तुला आवडली नसेल ना तर मी दुसरी मागवते. इरा गप्प बस ग जरा, आईचं चालू असत. अगं बाई पुरिया, काय हो, काय मागवलंय? नाही, मी काहीच नाही मागवलेलं. हे तुम्ही काही मागवलंय का? इरा, तू काही मागवलंयस का? मी कशाला काही मागवेन, माझ्यावर का घसरताय? बरं बरं ठीक आहे ठीक आहे, मी अक्षरा बघ. हा थँक्यू. काय ग, तुझ्या शाळेचं आहे का काही? माझं नाव लिहिलंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.